तर आईने आता काजू टाकलेत मसाल्यात. आता खोबरं भाजून घेतले. आता कांदा, टमाटर पण टाकले. आता हे सगळं परतून आपण त्याची ग्रेव्ही बनवणार. त्यासाठी आपण घेतलेलं आहे यात हे काजू, हे खोबरं, हे अद्रक, लसूण, ही कोथिंबीर आणि हे पनीर असं कट करून ठेवलंय तळण्यासाठी. ही लाल चटणी, हे कांदा लसूण, हे गरम मसाला, हे संडे मसाला, नाही हे धना मसाला, हे गरम मसाला. काय आपला पनीर मसाला. याची आता आपल्याला ग्रेव्ही बनवायची. तर अशी झालेली ग्रेव्ही तयार आपली. खरपूस रंग व्यवस्थित तळून जायचं. दही जास्त जळून नाही द्यायचं. आता ग्रेव्ही टाकली आपण. आता कोथिंबीर, कांदा, त्याची ग्रेव्ही. आपला पनीर मसाला सगळं ना? हो, सगळं टाकून द्यायचं. एक एक चमचा म्हण ना. हा, एक चमचा सगळं. आपल्या पनीरला आलेली उकळी. आता हे तळलेलं पनीर आहे का, आता हे यात असं वरून टाकून द्यायचं. छान झाली भाजी, छान. तर आजचा मेनू आहे शेपू, पनीर, कारलं, लोणचं